नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जीवनामध्ये वाईट काळ येतो तेव्हा मन खचते, विचार नकारात्मक होतात आणि अनेक वेळेला प्रश्न पडतो की मी इतकी भक्ती करतो तरीही माझ्यावरच संकट का. पण इथेच खरी आपल्या भक्तीची परीक्षा असते. स्वामींचे अभयवचन आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. वाईट काळ हा शिक्षा नसतो, तर तो आपल्या श्रद्धेला मजबूत करणारा काळ असतो. अशा वेळेला स्वामींवर विश्वास कसा टिकवायचा हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. संकटाला स्वामींची परीक्षा समजा. वाईट काळ आला की लगेच स्वामी माझ्यावर नाराज आहेत असे समजू नका. अनेक वेळेला संकट हे परीक्षा असते. जसे सोने आगीत तापल्यावर शुद्ध होते, तसेच भक्त संकटातून अधिक मजबूत बनतो. स्वामी भक्तांची श्रद्धा तपासतात, पण साथ कधीही सोडत नाहीत. म्हणूनच अडचणी आल्या की तक्रार न करता मनात म्हणावे की स्वामी ही तुमची परीक्षा आहे, मला ती पार करायची शक्ती द्यावी. आपल्या आयुष्यातील वाईट काळ हा आपल्या कर्माचे निर्मूलन करण्यासाठी आणि आपल्याला अधिक खंबीर बनवण्यासाठी असतो. स्वामी जे करत आहेत ते माझ्या हिताचेच आहे हा भाव मनामध्ये रुजवावा. आज जे संकट वाटते आहे ते भविष्यातील मोठ्या यशाची तयारी असू शकते. नामस्मरण कधीही सोडू नका. वाईट काळामध्ये सर्वात मोठा आधार म्हणजे स्वामींचे नामस्मरण. मन अस्वस्थ असताना श्री स्वामी समर्थ हा जप मनाला स्थिर करतो. परिस्थिती बदलायला वेळ लागू शकतो, पण नामस्मरण आपले मन बदलते आणि मन बदलले की मार्गही दिसू लागतो. जेव्हा परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाते तेव्हा शब्दांपेक्षा नामस्मरण अधिक प्रभावी ठरते. नामस्मरण केल्यामुळे मनातील नकारात्मक विचार दूर होतात. स्वामींच्या नामामध्ये अशी शक्ती आहे जी आपल्याला संकटाशी लढण्याचे बळ देते. आपले काम करत असताना किंवा रिकाम्या वेळी सतत नामात राहावे. परिस्थितीपेक्षा स्वामींवर जास्त विश्वास ठेवावा. कधीकधी परिस्थिती इतकी कठीण वाटते की आशेचा एकही किरण दिसत नाही. पण अशा वेळेला परिस्थितीकडे पाहून खचून जाऊ नका. स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा. दिसणाऱ्या अडचणींपेक्षा अदृश्य स्वामी शक्ती मोठी आहे. आज मार्ग दिसत नसेल तरी स्वामी योग्य वेळेला मार्ग नक्की दाखवतात. संकट कितीही मोठे असले तरी स्वामी त्याहून मोठे आहेत अशी भावना मनात ठेवा. परिस्थिती बदलायला वेळ लागू शकतो, पण विश्वास ढळू देऊ नका. जिथे मानवी प्रयत्न थांबतात तिथूनच स्वामींची कृपा काम करायला सुरुवात करते. म्हणूनच परिस्थितीवर नाही तर स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवा. कारण स्वामी अनेकदा शेवटच्या क्षणी मार्ग काढतात. म्हणूनच परिस्थिती पाहून घाबरू नका, तर स्वामींच्या कृपेवर लक्ष ठेवा. हेही दिवस जातील हे लक्षात ठेवा. वाईट काळ कायमचा नसतो. स्वामी भक्ताला अंधारात कायम ठेवत नाहीत. आज परिस्थिती कठीण वाटत असली तरी हा काळही निघून जाणार आहे हा विश्वास मनात ठेवा. संकटाच्या क्षणी हेही दिवस जातील हा विचारच मनाला धीर देतो आणि श्रद्धा टिकवून ठेवतो. स्वामी योग्य वेळी सर्व काही बदलू शकतात. म्हणूनच दुःखाला शेवट समजू नका. तो एका नवीन सुरुवातीचा भाग आहे असे माना आणि स्वामींवर विश्वास ठेवत पुढे चालत राहा. स्वामींशी संवाद करा. फक्त पूजा किंवा नामस्मरण करून थांबू नका, तर स्वामींशी मनापासून संवाद करा. तुमची चिंता, दुःख, प्रश्न, मनातील भावना स्वामींसमोर मांडा. जसे आपण जवळच्या व्यक्तीशी बोलतो तसे स्वामींशी बोला. हा संवाद शब्दांमध्ये किंवा मनातूनही होऊ शकतो. यामुळे आपले मन हलके होते आणि आतून धैर्य मिळते. अनेकदा उत्तर शब्दांमध्ये मिळत नाही, पण एखादा संकेत, मनाची शांतता किंवा अंतर्मनातून मार्गदर्शन मिळते. स्वामींशी संवाद वाढला की आपली श्रद्धा अधिक घट्ट होते आणि संकटातही आपण एकटे नाही ही जाणीव कायम राहते. स्वामींची पूर्वीची कृपा आठवा. वाईट काळामध्ये मन खचले की स्वामींनी याआधी केलेल्या कृपा आठवा. कित्येक वेळा त्यांनी संकटातून आपल्याला बाहेर काढले, अडचणी दूर केल्या आणि योग्य मार्ग दाखवला याचे स्मरण करा. जुने अनुभव आठवले की मनामध्ये पुन्हा विश्वास निर्माण होतो. ज्या स्वामींनी आधी साथ दिली ते आजही सोडणार नाहीत ही भावना आपली श्रद्धा मजबूत करते. कधीकधी भूतकाळातील कृपाच वर्तमानातील धीर बनते. म्हणूनच अडचणीमध्ये माझ्यावर कृपा नाही असे न म्हणता स्वामींच्या पूर्वीच्या आशीर्वादांची आठवण ठेवा. तीच आठवण संकटामध्ये विश्वासाचा आधार बनते. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. वाईट काळामध्ये मनामध्ये शंका, भीती आणि नकारात्मक विचार येणे स्वाभाविक आहे, पण त्यांना मनामध्ये जागा देऊ नका. माझे काही होणार नाही किंवा स्वामी माझे ऐकत नाहीत असे विचार श्रद्धा कमकुवत करतात. अशा वेळेला स्वामींचे नामस्मरण करा आणि मन सकारात्मक ठेवा. लक्षात ठेवा की नकारात्मक विचार संकट वाढवतात, तर आपला विश्वास आपले संकट हलके करतो
स्वामींवर विश्वास ठेवून चांगले विचार जोपासा. जिथे श्रद्धा असते तिथे भीती राहत नाही. मनामध्ये स्वामींचा आधार ठेवला की नकारात्मकता हळूहळू दूर होऊ लागते आणि अंतर्मनामध्ये शांतता निर्माण होते. संकटामध्ये भक्ती वाढवा, कमी करू नका. अनेक वेळेला अडचणी आल्या की काही लोक आपली भक्ती कमी करतात, पण खरे तर हाच काळ स्वामींच्या अधिक जवळ जाण्याचा असतो. संकटामध्ये पूजा, नामस्मरण आणि श्रद्धा कमी न करता अधिक वाढवा, कारण दुःखाच्या काळातच स्वामींचा आधार सर्वाधिक शक्ती देतो. जेव्हा सर्व मार्ग बंद वाटतात तेव्हा भक्तीच नवीन मार्ग दाखवते. संकट हे स्वामींपासून दूर जाण्याचे कारण नसून त्यांच्याशी नाते अधिक घट्ट करण्याची संधी आहे. जितकी भक्ती वाढेल तितके मन स्थिर राहील. म्हणूनच कठीण काळामध्ये स्वामींचा हात सोडू नका, उलट अधिक घट्ट पकडा. धीर ठेवा, घाई करू नका. आपण लगेच परिणाम अपेक्षित ठेवतो, पण स्वामींची वेळ वेगळी असते. उशीर म्हणजे नकार नसतो, योग्य वेळ आल्यावरच फळ मिळते. म्हणूनच धीर हा श्रद्धेचा महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक संकटामध्ये लपलेला आशीर्वाद शोधा. प्रत्येक संकट केवळ दुःख घेऊन येत नाही, त्यामध्ये एखादा लपलेला आशीर्वादही असतो. अनेक वेळेला स्वामी आपल्याला संकटातून काहीतरी शिकवत असतात. संयम, श्रद्धा किंवा जीवनाचा नवीन मार्ग. आज जे वाईट वाटते ते पुढे मोठ्या चांगल्याचे कारण ठरू शकते. म्हणूनच अडचण आली तरी हे का घडले असे न विचारता यातून स्वामी मला काय शिकवत आहेत असा विचार करा. हा दृष्टिकोन बदलला की दुःखही सोपे वाटू लागते. स्वामींच्या प्रत्येक परीक्षेमध्ये कृपेचा संदेश लपलेला असतो, फक्त तो ओळखण्याची दृष्टी हवी. लक्षात ठेवा की वाईट काळामध्ये श्रद्धा टिकवणे सोपे नसते, पण हाच खरा भक्तीचा पाया आहे. सुखामध्ये स्वामींना आठवणे सोपे असते, पण दुःखामध्ये त्यांच्यावर विश्वास ठेवणारा खरा भक्त असतो. लक्षात ठेवा की स्वामी भक्ताची परीक्षा घेतात, पण त्याला कधीच एकटे सोडत नाहीत. तुमच्या जीवनामध्ये कितीही अंधार असो, स्वामींची कृपा एक दिवा बनून मार्ग दाखवत असते. म्हणूनच वाईट काळ आला तरी घाबरू नका, तक्रार करू नका, श्रद्धा सोडू नका. फक्त मनामध्ये विश्वास ठेवा की स्वामी माझ्या पाठीशी आहेत, मग मला कशाची भीती. हाच विश्वास तुमचा वाईट काळही बदलू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेतले की वाईट काळामध्येही स्वामींवर श्रद्धा कशी टिकवावी. कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.